Hello everyone, I am Nilesh Joshi, representing the company Ranga Vishwa Enterprises, which is located at MIDC Satpur, Nasik. We are into manufacturing of user interfaces and specialty labels, which is required by OEM like electronic and electricals sector. We are into this field from last 17 years. Before that, we are into commercial screen printing. And after 2007 we started the work in specially focus in the industrial sectors. So commercial screen printing पासून इंडस्ट्रियल स्क्रीन प्रिंटिंग मध्ये येताना आय थिंक अराउंड 2007 आम्हाला बरेचसे चॅलेंज क्रिएट झाले. आम्ही त्यावेळेसच डिफरन्शिएट करायचं ठरवलं की कमर्शियल स्क्रीन प्रिंटिंग ज्याला खूपच छोटा लाईफ स्पॅन मला ऑब्झर्व झाला की लग्नपत्रिका आहेत आम्ही करायचो किंवा लेटर हेड, तर त्याच्यात मला दिसत होतं की 2-3 वर्षात हे फील्ड संपून जाईल आणि हे ऑफसेटकडे जाईल. आणि त्या दरम्यानच मला लक्षात आलं की नाही, आपण इंडस्ट्रीसाठी स्पेसिफिक वर्क केलं पाहिजे की तिथे आपल्याला कॉन्स्टंट बिझनेस क्रिएट होऊ शकतो. आणि हा डिफरन्शिएट क्रिएट करण्याकरता आम्ही इंडस्ट्री ऑपॉर्च्युनिटी शोधत होतो. लक बाय चान्स मला 2007 मध्ये नाशिकमध्ये एका कंपनीचं एक छोटंसं लेबल पहिल्यांदाच एक ऑर्डर मिळाली आम्हाला, जे डेव्हलपमेंटचा पार्ट होता. त्यांना काही स्पेसिफिक टेम्परेचर करता ते लेबल डेव्हलप करून पाहिजे होते. आणि ती ऑपॉर्च्युनिटी मला वाटली की येस, आपण ह्यामध्येच काही काम करू शकतो ना. हा डिफरन्शिएट करणारा फॅक्टर मला लक्षात आला की इथून आपल्याला चान्स मिळू शकतो. आणि आम्ही त्या लेबलच्या पाठीमागे अगदी हात धुवून लागलो. आणि विदिन 6 मंथ्स आम्ही त्या कंपनीला ज्या टेम्परेचर रेंजमध्ये ते लेबल त्यांना तो पाहिजे होता तो एक प्रॉपर सेट करून दिला. ऑफकोर्स त्या पाठीमागे आम्ही एक 4 ते 5 व्हर्जन पण घेतले आणि ते काम करून आम्ही त्या कंपनीत ते लेबल द्यायला सुरुवात केली. दॅट इज आवर फर्स्ट ऑर्डर. आणि आम्ही ती ऑर्डर सक्सेसफुली रन करायला सुरुवात केली. आम्ही तो लेबल ज्यावेळेस आमच्याकडे सेट केला त्यावेळेस मी स्वतःच ती प्रिंटिंग ॲक्टिव्हिटी सांभाळायचो. ॲक्च्युअली डेव्हलपमेंटला पण मी सुद्धा, आणि ती ॲक्टिव्हिटी डेव्हलप करून मग आम्ही ती एक असिस्टंट आणि एक प्रिंटर असं आम्ही एक ती जोडी तयार केली आणि त्यांच्याकडे ते अलॉट केले. सो रिगार्डिंग मग मी मार्केटिंग ॲक्टिव्हिटीसाठी थोडंसं फ्री झालो. आणि ते करताना मला असं लक्षात आलं की हा जो लेबल आहे हा एक बेसिक लेबलचा सेट आहे. स्क्रीन प्रिंटिंगमध्ये काम करताना अजून काही गोष्टी आहेत ज्या मला बिलकुलच माहीत नव्हत्या. एक्झाम्पल, मला एका कंपनीमध्ये सातपूर MIDCत एक लेबल दाखवण्यात आलं की जे एक पॉलीकॉर्बेट या मटेरियल थ्रू बनलं होतं. आणि मला लक्षात आलं की अरे ह्या पॉलीकॉर्बेट काहीतरी विशेष वेगळा प्रकार आहे आणि ह्यात आपण काम केलं पाहिजे. पॉलीकॉर्बेट मटेरियल काम करताना रॉ मटेरियल अवेलेबल करणे हा पण एक चॅलेंजिंग पार्ट होता, जो आम्ही एका मित्राच्या सहाय्याने, जो इंडस्ट्रियल सप्लायर होता त्याच्या सहाय्याने मी मुंबईतून तो मिळवला. दुसरं चॅलेंज आलं की त्याच्यावर इंक कुठल्या प्रिंट करायच्या. सो आम्ही लोकली इंक होत्या आमच्याकडे, ग्लोब कंपनीच्या नाशिकला अवेलेबल, आम्ही त्या प्रिंटिंग केला त्याच्यावर. पण आम्हाला असं सापडलं की अरे तो त्याच्यावर प्रॉपर ॲडेन्शन तो घेत नाही, त्याला क्रॅक जायला लागला. आणि रिगार्डिंग दॅट मग मला लक्षात आलं की याच्यावर काहीतरी स्पेसिफिक आणि स्पेशल इंक वापरणं गरजेचं आहे. ह्या सोल्युशनसाठी मी एक सर्च करत होतो आणि त्याच वेळेस मला रेफरन्स मिळाला सर देशमुखांचा, श्रीराम एंटरप्राइज, किंवा आपण त्याला स्क्रीन सेट म्हणू शकतो. पॉलीकॉर्बेट मटेरियलवर प्रिंटिंग करताना आम्हाला अनुभव असा आला की जेव्हा आम्ही लोकल इंक यूज केला ज्या नाशिकला अवेलेबल होत्या, त्याला आम्हाला काही क्रॅक ऑब्झर्व झाले. आणि मग त्याच वेळेस लक्षात आलं की अरे इथे काहीतरी वेगळी इंक वापरणे गरजेचे आहे. आणि मग त्याच वेळेस माझा संपर्क श्री प्रशांत सरदेशमुख पुणे स्क्रीन सेट यांच्याशी झाला की ज्यांनी आम्हाला प्रत्यक्ष व्हिजिट करून नाशिकला, त्यावेळेस मला आठवतं की माझा फक्त 150 स्क्वेअर फूटचा छोटासा गाळा होता आणि कुठेतरी सरदेशमुख सर त्यावेळेस कोणाबरोबर आले होते, मला खूप क्लिअर एवढं आहे नाही, पण आले. आणि मग त्यांनी आमचे ॲप्लिकेशन पाहिलं की पॉलीकॉर्बेट सरफेस आहे, सबस्ट्रेट आहे आणि कुठली इंक सुटेबल होईल याचं सोल्युशन त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केलं. आफ्टर दॅट आत्ता त्याला त्या गोष्टीला 17-18 वर्ष आले. आम्ही त्याच एका गोष्टीवर अजूनही काम करतो आहोत आणि खूप सक्सेसफुल सोल्युशन त्यावेळेस त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केलं की जी इंक आजतागत आम्ही आमच्या आत्ता जे ॲप्लिकेशन डेव्हलप आहे त्याच्यात जवळपास 95% अजूनही तीच इंक आम्ही वापरत आहोत. सो आम्हाला एक सक्सेसफुली इंकचं सोल्युशन त्यावेळेस मिळालं, जो पॉलीकॉर्बेटवर चांगला बॉन्डिंग आम्हाला ऑब्झर्व झालं आणि ती आम्ही ऑर्डर रन करायला सुरुवात केली. आफ्टर दॅट जेव्हा आम्हाला पुढे लक्षात आलं की आम्ही ती ऑर्डर सक्सेसफुली प्रिंट केली आणि जेव्हा डिस्पॅच मी दिला, ती एक मोठी ऑर्डर होती, त्यावेळेस तो सडनली रिजेक्शन झाला. तो एक मोठा लॉट होता आणि मला आठवतं 2007 डिसेंबरचा काही पिरियड होता. जवळपास त्यावेळेस माझी 70-80 हजाराची ऑर्डर ती एका क्षणात रिजेक्ट झाली.
आणि मला तो खूपच मोठा धक्का बसला आणि त्या कंपनीत सडनली आमचं काम पण बंद करायचं. पहिलीच ऑर्डर होती आणि त्यांनी मला ती दिली होती, मला ट्रस्ट फॅक्टरमुळे किंवा रेफरन्समुळे. पण ती क्विकली रिजेक्ट झाल्यामुळे मी खूपच टेन्शनमध्ये गेलो. पण मग तेव्हा लक्षात आलं की अरे, आपण याच्यात ओव्हरकम केलं पाहिजे, की काय चुकलं काय नाही याचा एक आपण पूर्णपणे आढावा घेतला पाहिजे, असं आम्ही डिसाईड केलं. आम्ही म्हणजे मी स्वतःच होतो आणि आमचे एक सिनियर ऑपरेटर होते. तर डिस्कशन केल्यावर आमच्या असं लक्षात आलं की त्याचे जे डायमेन्शन होते, जे ड्रॉइंगमध्ये डिफाईन असलेले डायमेन्शन आणि आमच्या डायमेन्शनमध्ये बराच फरक पडला होता. साधारण 2-3 mm, आणि 2-3 mm आमच्या इंडस्ट्रीमध्ये फार मेजर फॅक्टर आहे, इव्हन 1 mm सुद्धा. तर 2-3 mm एवढा डिस्टन्स का पडला असा त्या लेबलला, असं जेव्हा विचार केला आणि मी जेव्हा परत सरदेशमुख सरांशी कॉलवर अप्रोच झालो, त्यावेळेस असं लक्षात आलं की आम्ही ज्या स्क्रीन वापरत होतो त्या इक्वली स्ट्रेच नव्हत्या. आम्ही अतिशय साध्या, म्हणजे बहुतेक त्या काळात आम्ही लाकडी फ्रेम असं वापरत होतो आणि त्या प्रॉपर स्क्रीन फ्रेम न वापरल्यामुळे तो जॉब थोडा ओव्हरसाईज झाला होता, त्यांना स्ट्रेचिंग इक्वल नव्हतं आणि तो मॅच न झाल्यामुळे कंपनीने रिजेक्ट केला होता. सो आम्हाला जेव्हा हा रूट कॉज समजला आम्ही RCA केल्यावर, त्यावेळेस लक्षात आलं की आपण स्क्रीन बदलणं गरजेचं आहे. लक्षात जेव्हा आलं की आपण स्क्रीन बदलणं गरजेचे आहे, मला सरदेशमुख सरांनी सजेस्ट केलं की तुम्ही ॲल्युमिनियम फ्रेम वापरल्या पाहिजे आणि त्यातला मेश काउंट वगैरे काय काय असलं पाहिजे, ह्या गोष्टी त्यांनी आम्हाला त्या प्रत्येक गोष्टीचे सोल्युशन प्रोव्हाइड करायचा प्रयत्न त्या काळीच केला. नुसतं स्क्रीन बदलून पण आमचं होणार नव्हतं, आम्हाला व्हॅक्यूम टेबलची पण गरज पडणार होती. ही पण गोष्ट त्यावेळेस लक्षात आली आणि आम्ही इमिजिएट व्हॅक्यूम टेबलवर पण गेलो. व्हॅक्यूम टेबल ॲल्युमिनियमच्या प्री स्ट्रेच असलेल्या फ्रेम, ज्याचे टेन्शन प्रॉपर होते, ज्या 2-3 आम्ही फ्रेम त्यांच्याकडून घेतल्या त्या इक्वली स्ट्रेच होत्या आणि नंतर घेतलेली एक छोटीशी रॅक, या 3 गोष्टींनी आम्ही परत तो चॅलेंज स्वीकारला. परत त्या कंपनीच्या ओनरला मी कनेक्ट झालो आणि त्यांना म्हटलं की मला एक लॉट परत अलाउ करा की आम्ही तो सप्लाय करू शकू. त्यांनी परत माझ्याकडे तो कॉन्फिडन्स पाहिला आणि त्यांनी मला अलाउ केलं की चल तुला एक लॉट मी अजून चान्स देतो. आणि आम्ही त्या 3 बदललेल्या पॅरामीटरनुसार स्क्रीन, व्हॅक्यूम टेबल आणि आमच्याकडे असलेलं रॅक याने परत तो जॉब मारला आम्ही. आणि तो जॉब ज्यावेळेस दिला त्यावेळेस मात्र तो परफेक्टली ॲक्सेप्ट झाला आणि आफ्टर दॅट आम्ही त्या कंपनीला कमीत कमी पुढे 15 वर्ष तो जॉब आम्ही सक्सेसफुली विदाऊट एनी रिजेक्शन देत राहिलो. बिकॉज याच्या मुळाशी जर पाहिलं तर कुठेतरी एक सोल्युशन प्रोव्हाइड केलं होतं प्रॉपर, ज्यात सरदेशमुख सरांचा एक मोठा हातभार नक्की होता. आम्ही लेबल चांगल्यापैकी करायला लागलो. साधारण 2007ला आम्ही जो एक बेसिक लेबल स्टार्ट केला होता एका कंपनीसाठी, तिथून आम्ही ओव्हरलेकडे शिफ्ट झालो. ओव्हरले नंतर ग्राफिक ओव्हरले हा एक चांगला पॅरामीटर आम्हाला डेव्हलपमेंटला सापडला, जो नाशिक बेस्ड काही कंपन्यांकडून आम्हाला आला होता. ते एम्बॉसिंग फॅक्टर असतील आणि डे बाय डे आम्ही त्यामध्ये ग्रो करत गेलो. साधारण 2013-14 पर्यंत आम्ही ओव्हरलेमध्ये खूप चांगलं नाशिकचं मार्केट कॅप्चर केलं होतं. जे अर्लियर पुणे आणि मुंबईला सगळ्या कंपन्या येतात ते आम्ही बऱ्यापैकी थांबवलं आणि ते मार्केट कॅप्चर केलं. आफ्टर दॅट ओव्हरलेच्या पुढे काय असू शकेल असं मला नाही प्रश्न पडायचा की परत त्याच्यात डिफरन्शिएट फॅक्टर काय. तर मला लक्षात आलं एकदा एका कंपनीत एक मेम्ब्रेन स्विच पाहिला मी. म्हणजे मला त्यावेळेस मेम्ब्रेन स्विच ही कन्सेप्ट खूप जास्त माहीत नव्हती. त्या कंपनीत जाताना मला त्यांना दाखवलं की नाही हे आम्ही पुण्याहून XYZ कंपनीकडून बनवतो. मग तिथे काही त्यांना चॅलेंजेस फेस करायला लागत होते. मी त्यांना वाटलं की हा आम्ही प्रिंट करू शकतो का किंवा हा आम्ही तुम्हाला सप्लाय करू शकतो का. त्यांनी आम्हाला इझी दिलं कारण त्यांचे लेबलमध्ये असलेले आम्ही खूप त्यांना सर्व्हिस चांगल्या दिल्या होत्या. सो त्यांनी आम्हाला तो क्विकली प्रोव्हाइड केला आणि आफ्टर दॅट मेम्ब्रेन स्विच आम्ही डेव्हलप करू शकलो. पुढे आम्ही 5-6 महिने घेतले, पण आम्ही मेम्ब्रेन स्विच इंडस्ट्रीमध्ये तेव्हा पदार्पण केलं, साधारण 2014च्या आसपासची गोष्ट. रंगविश्व थोडा ॲडव्हान्स लेवलला त्यामुळे शिफ्ट झालं. ह्या ॲडव्हान्स लेवलला आता मेम्ब्रेन स्विचमध्ये काम करताना बऱ्याचशा गोष्टी होत्या. मग त्यामध्ये महत्त्वाचा रोल परत स्क्रीनचा आला. स्क्रीन, त्याचे असलेले मेश काउंट, आणि इथे आम्हाला स्क्रीन सेटचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग झाला की त्यांनी केलेलं गायडन्स असतील की कुठला मेश, त्याचे असलेले थ्रेड्स, यातले डिटेल्स त्यांनी आम्हाला खूप छान प्रकारे एक्सप्लेन केले. आणि ह्या गोष्टींमुळे बेसिक स्क्रीन हा फार इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे स्क्रीन प्रिंटिंगमध्ये. आपण त्याला आत्माच म्हणतो, जसं शरीरात आत्मा आपण ही कन्सेप्ट वापरतो की त्यामुळे पूर्ण शरीरच आपलं चालतं. तर ही गोष्ट कुठेतरी आम्ही नोट केली की स्क्रीन सेटकडे असलेले स्क्रीनची नॉलेज आणि त्यांच्याकडे असलेले सोल्युशन आम्हाला खूप सारं हेल्पफुल ठरले. त्याच्यामुळे आम्ही मेम्ब्रेन स्विचमध्ये ॲक्युरेटली काम इमिजिएट 2014-15 पासून चालू करू शकतो. मग डेव्हलप नंतर आम्ही त्या चांगल्या स्क्रीनच्या सहाय्याने पटापट, तर आमच्याकडे काही मशीन्स पण आल्या ते स्क्रीन प्रिंटिंगचे,
आणि ह्या बरोबर आम्ही मग चांगल्या प्रकारे मेंबर स्विच मॅन्युफॅक्चरिंगला सुरुवात केली. स्क्रीन सेटकडून आम्हाला स्क्रीनचं सोल्युशन तर मिळालं, पण अपार्ट फ्रॉम आमच्याकडे नवीन नवीन स्टाफ जॉईन होत होते. बरेच लोक नवीन आमच्याकडे आले, जसे ऑपरेटर होते, असिस्टंट होते. एक्सपोजिंग डिपार्टमेंट आमच्याकडे नवीन सुरू झालं. प्रिंटिंग डिपार्टमेंट सेपरेट झालं. जे पूर्वी सगळं एकत्रच आम्ही करायचो, आता आम्ही डिपार्टमेंटलमध्ये गेलो. तर आमच्याकडे एक्सपोजिंग, प्रिंटिंग, कीपॅड असेंब्ली, स्टिकर असेंब्ली ह्या प्रकारचे डिपार्टमेंट त्यावेळेस सुरू झाले. मग तेव्हा आम्हाला एक मोठा चॅलेंज क्रिएट झाला की यांना एक्सपर्टीज ट्रेनिंग कसं आपण देऊ शकतो, की जे एक्सपर्ट लोकांकडून दिलं जावं. तर ह्या विषयी पण त्या पद्धतीने स्क्रीन सेट त्या लेवलला डेव्हलप झालं होतं की त्यांनी स्वतःच्या ट्रेनिंग फॅसिलिटी पण चालू केल्या होत्या. सो आमची काही टीम आम्ही पुण्याला पाठवली. त्यांना खूप छान उत्कृष्ट ट्रेनिंग प्रोव्हाइड करण्यात आलं स्क्रीन सेटमध्ये. आणि त्याचबरोबर आम्हाला स्क्रीन सेटमधून सर देशमुख सरांनी व्हिजिट करून वेळोवेळी मला आठवत आहे की त्यांनी आमच्याकडे प्रोडक्शनचे ट्रेनिंग पण घेतले आणि खूप सारे सोल्युशन त्यामुळे आम्हाला मिळाले की अगदी छोटे डस्ट पार्टिकल जे असतील, आमच्या प्रोडक्शन हाऊसला डस्ट पार्टिकलचे पण त्यांनी काही चांगल्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या. जसं की आम्ही पूर्वी कॉटन वापरायचो, त्यांनी आम्हाला त्याला सोल्युशन प्रोव्हाइड केलं की तुम्ही हे वापरा, कॉटन बिलकुल वापरू नका, कॉटन फ्री एरिया आम्ही केला. ह्या छोट्या गोष्टी आमच्या प्रॉडक्टवर एन्हान्स करण्याकरता खूपच प्रभावी ठरला. या छोट्या गोष्टींच्या बदलामुळेच आम्ही आमचा बिझनेस पण पॅन इंडिया नेला. म्हणजे नाशिकच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर पॅन इंडिया. आणि आता आम्हाला सांगायला खूप आनंद होतो की आम्ही जवळपास 10च्या वरती देशांमध्ये आम्ही एक्सपोर्ट सुद्धा करत आहोत. तर ह्या सगळ्या जर्नीमध्ये मला कलेक्टिव्हली नेहमी असं वाटतं की आम्हाला सपोर्ट करणार आहे त्या स्क्रीन सेट हे खूप महत्त्वाचं नाव आहे. त्यांनी जे काही सोल्युशन प्रोव्हाइड आम्हाला वेळोवेळी केले, अपार्ट फ्रॉम स्क्रीन असतील योग्य वेळी किंवा स्क्रीनविषयी असलेलं गायडन्स असेल, याच्या पुढे जाऊन वेळोवेळी दिलेली ट्रेनिंग असतील, किंवा त्यांनी आम्हाला छोटे प्रॅक्टिकल नॉलेज दिले असतील, मटेरियलच्या काही चांगल्या कन्सेप्ट दिल्या असतील, ह्या सगळ्या छोट्या गोष्टींमुळेच आम्ही बराचसा मजल गाठू शकलो. ह्या जर्नीमध्ये मला एक सांगता येईल की एक कमर्शियल स्क्रीन प्रिंटिंग पासून आम्ही इंडस्ट्रियल स्क्रीन प्रिंटिंग म्हणून आम्ही जे एस्टॅब्लिशमेंट केली, ह्याच स्क्रीन सेटने आम्हाला जो वेळोवेळी सपोर्ट आणि सोल्युशन प्रोव्हाइड केले. तर मला असं वाटतं की त्यांनी ही जी आहे, त्यांनी एक चांगल्या गोष्टी ज्या प्रोव्हाइड केल्या, ह्या इयर ऑन इयर याच्या पुढे जाऊनही चांगल्या प्रकारे सपोर्ट करत ही जी आपली इंडस्ट्री आहे इंडस्ट्रियल स्क्रीन प्रिंटिंगची, यामध्ये अशाच प्रकारे त्यांनी योगदान देत राहावं की जेणेकरून पुढे येणारे जे स्क्रीन प्रिंटर आहेत कमर्शियल, त्यांना खूप सारं नॉलेज मिळेल. कारण ह्या इंडस्ट्रीमध्ये हा एक पॅरामीटर असा आहे की स्क्रीन प्रिंटिंगचं कुठे ट्रेनिंग अजूनपर्यंत असे कुठे काही ट्रेंड्स नाही किंवा असे काही स्पेसिफिक कोर्स नाही की जिथे फक्त स्क्रीन प्रिंटिंग फोकस केला गेला आहे. सो हे खूप छान गोष्ट आहे की ते यामध्ये काम करतात. सो मी त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांनी ह्याच प्रकारे कार्य अतिशय उत्तम पुढच्या टप्प्यावर न्यावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच.